आणि पाहतोय देश महाराष्ट्र। आजची सगळ्यात मोठी बातमी बडगुजर यांच्या भाजप प्रवेशाची आणि त्यानंतर घडलेल्या नाट्याची। नाशिकमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का। सुधाकर बडगुजर आणि घोलप यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। नाशिकमधल्या स्थानिक नेत्यांचा विरोध असताना सुद्धा भाजपमध्ये बडगुजर यांचा पक्षप्रवेश झाला। पाहूयात। नाशिकमधील स्थानिक नेत्यांच्या विरोधानंतरही बडगुजरांचा मुंबईत भाजपात प्रवेश झालाय। माजी महापौर नैना घोलप आणि अशोक मुर्तडकही भाजपात। ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी। बडगुजरचा अपमान झाला, तो चांगला प्रामाणिक कार्यकर्ता, त्याला काढून टाकलं म्हणून मी त्याच्याबरोबर आलेलो आहे। आमच्यासारख्या ज्येष्ठांचा सुद्धा सन्मान होत नाही, मग अशा ठिकाणी कशाला राहायचं। मात्र पक्षप्रवेशाबाबत बावनकुळे रवींद्र चव्हाणांना सकाळी माहिती नव्हती। सुधाकर बडगुजर यांच्या पक्षप्रवेशाबद्दल कुठलीही माहिती माझ्याकडे नाही आहे। या संदर्भात अजूनही माझ्यापर्यंत काही माहिती नाही। तर मंगळवार जो असतो हा मंगळवार हा प्रवेशासाठीच ठेवलेला असतो। बडगुजरांचा पक्षप्रवेश गिरीश महाजनांनी ठरवला। बडगुजर घोलप दुपारी 3 वाजता शक्ती प्रदर्शन करत भाजप कार्यालयात पोहोचले। दुपारी 2 वाजता बडगुजरांच्या पक्षप्रवेशाची वेळ ठरली होती। बावनकुळे रवींद्र चव्हाणांना कार्यक्रमासाठी उशीर झाला। 3:45 सुमारास बावनकुळे पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी आले। गिरीश महाजनांनी आजच पक्षप्रवेश ठरवल्याचं स्पष्टीकरण बावनकुळेंनी दिलं। मंगळवारी चांगला दिवस असल्यामुळे गिरीश भाऊंनी आज ठरवलं, त्यामुळे आम्हाला जे त्या ठिकाणी या पक्षप्रवेशाला येण्याकरता तो उशीर झाला। त्यावेळी 68 नगरसेवक 120 पैकी आपल्या या महापालिकेपर्यंत निवडून आलेले होते आणि आता किती करायचे? अबकी बार 100। त्यांचं म्हणणं खरं आहे, थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं। मी काल पुण्याहून सकाळीच आपण बघितलं असेल, मी 3-4 वाजता निघालो, 7-8 वाजता झालो। मग मी खरं म्हणजे मलाही थोडा ताप आलेला होता, त्यामुळे मग मला दुपारी उठायला थोडा उशीरही झाला, त्यामुळे कम्युनिकेशन झालं नाही। पक्षातील अंतर्गत बाब आहे आणि म्हणून त्यांनी सांगितलं की मला अजून तारीख कळालेली नाही। खरी तारीख आज घ्यायची का 2-3 दिवसांनी घ्यायची या बाबतीमध्ये थोडा संभ्रम होता, त्यामुळे आमच्यामध्ये कुठेही मतभेद या बाबतीमध्ये नाही। मंत्रिमंडळ बैठकीमुळे आम्हाला पक्षप्रवेशासाठी यायला उशीर झाला असं बावनकुळेंनी म्हटलं। याआधी सलीम कुत्ताच्या पार्टीत बडगुजर दिसल्याचा आरोप नितेश राणेंनी केला होता। बडगुजरांवर आरोप करणाऱ्या मंत्री नितेश राणेंचे सूर आता बदलले। सलीम कुत्ता हा जेव्हा पेरोलवर बाहेर होता आणि पेरोलच्या बाहेर असताना शेवटच्या दिवशी अध्यक्ष महोदय तो पार्टी करतो एका बरोबर। अध्यक्ष महोदय पार्टी कोणाबरोबर करतो तर उबाटा सेनेचा जो नाशिकचा महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर ह्याच्याबरोबर अध्यक्ष महोदय पार्टी करतो। मला असं वाटतं कोण हिंदुत्व अगर भक्कम होत असेल, हिंदुत्वासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार असेल तर कोणाला काय आक्षेप द्यायची गरजच नाही। दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेनं हल्लाबोल केलाय। आता एक दिवस प्रत्यक्ष दाऊद इब्राहिम इथं अवतरतील। दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, त्यानं सलीम कुत्ता तर आलेलाच आहे। त्यानंतर ते अजून जे काही लोक आहेत, छोटा शकील, हे सगळे अधिकृतपणे त्यांच्या पक्षात सामील होतील। सुधाकरचा पाक सुधारक होऊन गेला। बोले तो भिड़ू, यही बीजेपी है और यही बीजेपी का हिंदू राष्ट्र का फंडा है। ये उधर गया तो वो देशद्रोही है, हमारे पास आया तो देशभक्त है। मला वाटतं आतापर्यंत तुमच्या सोबत ते होते तेव्हा काय झालं, तेव्हा तुम्हाला दिसलं नाही का? त्यावेळेला सगळं गोड वाटायचं। आता तुम्हाला सोडून ते आले म्हणून तुम्हाला सगळ्या गोष्टी आठवत आहेत। मला वाटतं आपापल्या सोयीने ते बोलत असतात, पण आता त्यांच्या या बोलण्यामुळे, ते पुन्हा सांगेल, त्यांच्या या वागण्यामुळे, बोलण्यामुळे आता उबाटामध्ये कोणी राहणार नाही पुढे। मी आधी सांगितलं 8 दिवसापूर्वी की पुढे बघा तुम्ही काय काय होतंय म्हणून। स्थानिकांचा विरोध, नेत्यांच्या गोंधळात अखेर बडगुजरांनी भाजपचा झेंडा हाती घेतला। बडगुजरांचा भाजप प्रवेश झाला तरी नाशिक भाजपमध्ये नाराजी नाट्य कायम आहे। आणि आता बातमी
बातमी आहे ती पवारांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची. संधी साधूपणा करणाऱ्यांना सोबत घेणार नाही असं म्हणत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास पवारांनी विरोध दर्शवला आहे. भाजप सोबत गेले त्यांना सोबत घेऊ शकत नाही असं पवार म्हणाले. तर प्रत्येकाला आपली मतं मांडण्याचा अधिकार आहे असं म्हणत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना शरद पवारांनी ब्रेक दिला. गांधी, नेहरू, फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे असलेल्यांना सोबत घेऊ. संधी साधूपणाचं राजकारण आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही असं शरद पवार म्हणाले. तर प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी पवारांच्या वक्तव्यावर दिली. गांधी, नेहरू, चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार हा जो सगळे म्हणत असेल त्याचे सगळे बांधून आहे. पण सत्याच्यासाठी भाजपवर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही. अशा पद्धतीने संधी साधूपणाचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही. वंदन म्हणते पुण्यासोबत जा, भाजपसोबत त्यामुळे पवारांच्या वक्तव्यानं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता धूसर झाल्याचं बोललं जात आहे. शरद पवारांनी काय बोलावं हा त्यांचा अधिकार आहे. दादा ज्या दगडाला शेंदूर लावा बोलतील त्याला लावणार अशी प्रतिक्रिया सुनील शेळके यांनी दिली आहे. साहेबांनी काय बोलावं हा साहेबांचा सर्वस्वी अधिकार आहे, तो त्यांचा निर्णय असेल. परंतु आमचे नेते आदरणीय अजितदादा आहेत. दादांनी जो काही निर्णय घेतला, दादा ज्या दगडाला शेंदूर लाव म्हणते आम्ही त्या दगडाला शेंदूर लावणारे कार्यकर्ते आज तरी आहोत. तर पवारांच्या बोलण्याचा उलटा अर्थही असू शकतो असं शिरसाट म्हणाले. भाजप सोडून इतरांबरोबर राहा याचा अर्थ आपण समजू शकतात. शरद पवार साहेब कधीही सरळ मार्गी चाललेले राजकारणी नाहीत, म्हणून त्याचा उलट अर्थ सुद्धा निघू शकतो. मीच हे बोललो होतो की शरद पवार साहेब हे विचारधारेचे पक्के आहेत. शाहू, फुले, आंबेडकर, यशवंतराव चव्हाण, प्रबोधनकार ठाकरे या विचारांवर त्यांची कायम श्रद्धा आहे की जे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन बाटले आहेत अशा बाटलेल्यांना ते आपल्या बरोबर घेणार नाही. हमको कहाँ उनके साथ जाना है, वो आना चाहते हैं नहीं आना चाहते, वो अपने कार्यकर्ताओं को जो बताना है बताए. बीजेपी ने कब बोला हम उनको लेंगे. तर मावळच्या जनतेला पैशामध्ये तोलू नका नाहीतर उरले सुरले पण अशा शब्दात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी राऊतांना इशारा दिला. तर 100 कोटी खर्च करून सुनील शेळके आमदार झाले असं म्हणत राऊतांनी पलटवार केलाय. त्यावेळेला राज्यसभेची निवडणूक होती 2022 जूनमध्ये. त्यावेळेला संजय राऊत साहेबांना मी स्वतः मतदान केलेले आहे. त्यांनी का मी मतदान केले त्याचे मला पैसे आणून दिले का? त्यामुळे राऊत साहेबांनी अशा गोष्टी आज अशा प्रसंगात तरी काढायला नको आहेत. आणि माझ्या मावळच्या जनतेला पैशामध्ये तोलू नका, नाहीतर माहिती आहे काय, नाहीतर उरले सुरले सगळे सोड रे, कोण तू 100 कोटी रुपये खर्च करून आलेला आमदार आहेस. मावळच्या जनतेला विकत घेऊन तो आमदार झालाय, आम्हाला माहित नाही काय. हे असे आम्हाला धमक्या देऊ नका. फक्त टॉवर उभे करतायत पुण्यामध्ये तुमचे मोठे मोठे आणि बिल्डरांना मदत करतायत. गरिबांसाठी पूल बांधलेत का? हे आम्हाला अशा धमक्या बिमक्या देऊ नका म्हणावं. ठीक आहे, आज सत्ता आहे तुमची, उद्या नसेल. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या नेत्यांनी ठाकरेंवर निशाणा साधलेला आहे. अघोरी पूजेवर मातोश्रींना पीएचडी केल्याची टीका नितेश राणे यांनी केली. तर शिंदेना बाजूला करून ठाकरे मुख्यमंत्री झाले. एका रात्रीमध्ये असं काय झालं असा सवाल रामदास कदम यांनी केलाय. अघोरी पूजा काय असते हे कोणाला दुसऱ्याला विचारू नका, मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर विचार. अघोरी पूजेमध्ये पीएचडी केलेली आहे. कुठे काय त्याचं कॅलेंडर मी दाखवू शकतो. उबाटावाल्याने थोडा आपल्या मातोश्रीमध्ये बसलेल्या मालकाला विचारावं, बाबा अघोरी पूजा नेमकं काय आहे. उद्धव ठाकरेंनी सांगितलं हा कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे याला मला मुख्यमंत्री बनायचा, उद्या मला मुख्यमंत्री बनायचं नाही. मग एका रात्रीमध्ये असं काय घडलं नेमकं की एकनाथ शिंदेना बाजूला ठेवून स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले. अजित पवार आणि चंद्रराव तावरे यांच्यामध्ये सध्या वयावरून झोपली. 85 वर्षांचा माणूस कारखाना चांगला चालवेल का असा सवाल अजित पवार यांनी केला.
तर अजित पवारांचा कारखान्याचा अनुभव 25 वर्ष आणि माझा अनुभव 65 वर्ष असं तावरे यांनी म्हटलंय. वयोमानाप्रमाणे बापूराव प्रत्येकाला थांबावं लागतं. आज 85 वर्षाचा चेअरमन व्हायला निघालेली व्यक्ती तुमचा 19,750 सभासदांचा प्रपंच आणि कारखाना चांगला चालू शकतं का? तुमच्या समोर बोलत असलेला 7,20,00,000 कोटीचा अर्थसंकल्प सादर केलेला महाराष्ट्राचं अर्थकारण बघणारा माणूस चांगला चालू शकतो? तुम्हीच विचार करा. त्या त्याच्या 25 वर्ष राजकारणात आहे, मी 65 वर्ष राजकारणात आहे. अनुभव मला जास्त आहे का त्याला जास्त आहे? मला जास्त आहे. रावतरांना 1,11,00,000 म्हणायच्या ऐवजी 111 कोटी म्हणलो, 70 कोटीच्या बेरीने शिल्लक येत म्हणलं तर बरोबर आहे. लक्षात आलं. त्याचा अर्थ असा नाही विस्मरण झालं, बोलता बोलता होऊन गेलं. तेव्हा का परमेश्वर मला 100 वर्षाचं आयुष्य देणार, तोपर्यंत मी लढत राहणार. आणि बाबा 85 वर्ष झाले तरी थांबायला तयार नाही. आता पायजमा सोडल्या लुंगी घातली की नाही? मी चेष्टा करत नाही, मी खरं ते सांगतो. मी पण पूर्वी शर्ट पॅन्ट घालतो, आता जपा पायजमा घालतो, परंतु शर्ट पॅन्ट पण मी घालू शकतो. काय झालंय, माझा ऍक्सिडेंट झाला, माझा बॉल बदलला गेलाय. डॉक्टरांनी सांगितले तुम्हाला पाय वळवता येणार नाही, पायजमा घालताना तो पाय वळवावा लागतो. मग पाय वळवता येत असेल तर मग काय करायचं म्हणून गेला उकडा फिरवू. नवमिलीनंतर आता मुंबईमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे एकत्र आंदोलन होणार आहे. इंडिगो अंतर्गत येणाऱ्या अजाईल कंपनीच्या विरोधामध्ये हे एकत्र आंदोलन होईल. उद्या 11 वाजता प्रादेशिक कामगार आयुक्तांच्या कार्यालयासमोर हे आंदोलन केलं जाणार आहे. ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि मनसेचे वरळी विभाग अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये उद्या हे आंदोलन होणार आहे. एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशा चर्चा सुरू असतानाच मनसे आणि ठाकरे यांची सेना एकत्र आंदोलन देखील करणार आहे. याआधी डोंबिवलीमध्ये पुलाच्या प्रश्नावरून असं एकत्रित आंदोलन झालं होतं. सुनील तटकरे आणि त्यांचं कुटुंब भ्रष्टाचारी आहे अशी टीका शिंदेच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे. तटकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी सरकारी जमीन लाटली, मी सगळे पुरावे लवकरच जगासमोर आणणार असं थोरवे यांनी म्हटलंय. माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की आतापर्यंत ज्या आकारी पडच्या जमिनी ज्या आहेत रायगड जिल्ह्यातल्या, त्या सगळ्या जमिनी बलकावण्याचं काम सुनील तटकरे यांनी केलेलं आहे. आणि कलेक्टरांना हाताशी धरून त्या ठिकाणी ह्या जमिनी वेगवेगळ्या शेतकऱ्यांच्या नावावर करून घ्यायच्या, सरकारी आकारी पड, आणि नंतर त्या आपल्या मुलांच्या नावावर, आपल्या नातेवाईकांच्या नावावर फिरवायच्या, अशा पद्धतीचा धंदा सुनील तटकरेंचा त्या ठिकाणी आहे. त्यामुळे माझा जाहीर आरोप आहे की सुनील तटकरेंनी समोर येऊन बसावं. मी त्यांच्या समोर ज्या काही सरकारी आकारी पडच्या जमिनी त्यांनी लाटलेल्या आहेत, या सगळ्या जमिनींचा भ्रष्टाचार मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या समोर आणून ठेवणार आहे. पण पुराव्यानिशी तुम्ही हे सगळं माझ्या हातात पुरावा